हो हो आहा हा आहा हाय 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 वाह 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 हाय गरम गरम मलईदार दूध कढवलं जात आहे, काजू बदाम भाजले जात आहेत, वेलदोडे तयार आहेत, केशर पाणी तयार आहे, हाय 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 आणि दस्तूर खुद्द स्वानंद ब्रह्मे पण तयार आहेत. काय काय बनवलं जातंय घरात, काय बनवलं जातंय? काही नाही. अरे नक्की काय शिजतंय तुझ्या डोक्यात? नाही तर शाळा सुटल्याला तर इतकी वर्ष झाली, मग आजच हा कार्यानुभव आता का सुरू केलाय? ग्रीटिंग कार्ड बनवतोय. वाढदिवस आहे ना आज बंधू मामाचा. आणि त्यांचा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी मी आज तांदळाची खीर बनवतेय. नाही 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 नाही, हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबव. तुझं सगळं चुकतंय सई. काय चुकतंय? हे बघ, आता दादा मामाने त्याला घराबाहेर काढलं, याचा अर्थ हा नाही ना की त्याचा वाढदिवसच नाही साजरा करायचा. अरे पण मी कुठे म्हणतो वाढदिवस साजरा करायचा नाही म्हणून. माझं म्हणणं एवढंच, कार्डवरच्या कलाकुसरीपेक्षा आतला मजकूर महत्वाचा. त्याच्यावर मेहनत घ्यायला लाग, कारण तू त्याच्यासाठी स्वतः लिहिलेल्या ओळी त्याला जास्त आवडतात. मला माहिती आहे ना. हे बघ सई, मला तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. बंधूला तांदळाची खीर आवडत नाही, त्याला शेवयाची खीर आवडते. तू तांदूळ सोड आणि शेवया हातात घे. पण मी तर तांदळाच्या खिरीची रेसिपी पाहिली आहे ना इंटरनेटवर, सगळी पाठ पण गेली आहे. आता शेवयांच्या खिरीला परत त्याची रेसिपी बघावी लागेल. तू बघणार, पाठ करणार, तोपर्यंत बंधूच्या पुढच्या वर्षीचा वाढदिवस येईल आणि बघायचं कशाला? मी करतो बाजूला. नाही नाही नाही, मी करते, कारण ही आयडिया माझी आहे. हे बघा, आयडियाची कल्पना मी दिली की नाही, मग बाजूला मी करतो खीर. त्यासाठी थँक्यू व्हेरी मच, पण मीच बनवणार आहे खीर. हे मग तुला जमणार नाही, तू बाजूला, मी खीर बनवतो. नाही, मला जमेल, तुम्ही बाजूला व्हा, मी खीर बनवणार आहे. मी तुला सांगतो, मी खीर बनवतो म्हणजे बनवतो, बाजूला. अरे मी तुम्हाला सांगते ना, मला इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करता येतात, त्यामुळे तुम्ही इकडे व्हा, मी खीर बनवणार आहे. हे बघ सई, मी मोठा की नाही वडीलधारा, मग तू माझं ऐकलं पाहिजेस. मी खीर बनवणार म्हणजे मी बनवणार. अरे हा काय फालतू म्हणणार? तुम्ही तुमचं मोठं लहानाचं शस्त्र असं वाटलं तेव्हा नाही वापरू शकत. वापरू शकतो. मी शेवटचं सांगतो, मी तुला मी खीर बनवणार. मी पण शेवटचं सांगते, मीच खीर बनवणार. मी दोनदा सांगितलं मी खीर बनवणार. मी तीनदा म्हणते खीर बनवणार. मी किती वेळा? आप्पा नाही, आप्पा नाही, भाई आधी. हे बघ, मला 2 ओळी सुचल्या आहेत. म्हणजे भावात भाऊ तिसरा, त्याचा वाढदिवस म्हणजे दिवाळी दसरा. अरे त्याचा चेहरा सदैव हसरा. अरे पण पुढचं यमक काही जुळत नाहीये रे. म्हणजे हे बघ, हसरा, दसरा, तिसरा, विसरा. हे पण बरोबर आहे, विसरा. नाही बरोबर नाही, हे विसरा वाढदिवस वगैरे अजिबात नाही. तुम्ही जर का मध्ये पडला नाहीत ना, तर सगळा वाढदिवस छान सेलिब्रेट होईल. मी जर मध्ये पडलो तर वाढदिवस सेलिब्रेट होणार नाहीये. भाई मामा तुम्ही सांगा यांना. अरे भाई मामा काय सांगणार आहे? भाई मामा तू बाजूला भाई मामा, तुम्ही तू मला मला सांग. एक मिनिट, मी त्यांच्याशी बोलत होते ना. पण त्यांच्याशी बोलून उपयोगच नाही. काय चाललंय काय तुमचं दोघांचं? मला सांगा, मला सांगा, काय झालं? अरे बंधू मामा मला खीर बनवू देत नाहीयेत रे. बंधू मामा नाही, मी पिंट्या मामा आहे. हा तेच, पिंट्या मामा मला खीर बनवू देत नाहीये. हे बघ, पिंट्या मामाला काय, बंधू मामाला काय आवडतं सांग मला. त्याला शेवयाची खीर आवडते की नाही? अरे बनवूच देत नाहीये, ही तांदळाची खीर बनवतीये. कारण मी ती स्वतः बनवेन, मी शिकेन आणि बनवेन. मी ते क्रेडिट कोणालाही घेऊ देणार नाही. अरे एक मिनिट, ही काय स्पर्धा आहे का? अरे आपण एकमेकाला मदत करतोय ना. आता मी बघ, याला मदत करतोय ना कविता लिहायला. ती मला आवडत नाहीये, पण बंधू मामाला आवडेल ना. आणि त्याला काय आवडतं ते मग त्याचा वाढदिवस आहे ना. एक्झॅक्टली. हा. बंधू मामाचा वाढदिवस ना असा मस्त एकदम जोशात सेलिब्रेट झाला पाहिजे. बार बार ये दिन आए, बार बार ये, बार बार ये, वाढदिवस झाला. काय 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 हे मग नाचतात गातात काय बंद? नाच गाणी सगळं बंद. वाढदिवस आहे ना बंधूचा. मी बंधू मामांच्या वाढदिवसासाठी खीर बनवायला जाते. कोणी येतंय का माझ्या मदतीला? मी पण येतो. सगळेच जाणार असतील तर मी कशाला थांबू इथे? मी पण येतो. ओके, फॉलो मी. चला. पण बंधूला फक्त बंधू जशी खीर करायची ना तशीच खीर आवडते आणि ती तुम्हाला कोणालाही जमत नाही, मला एकट्याला जमते. तेव्हा बंधूसाठी मी खीर बनवणार. म्हणजे
बंधू मामांचा वाढदिवस साजरा करणार ना. पण माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट अशी आहे, म्हणजे वंदना जशी वाढदिवस साजरा करायची ना, तसाच वाढदिवस आपण बंधूचा साजरा करायचा. कबूल. दुसरी अट? आणि दुसरी अट अशी आहे की ज्याचा वाढदिवस आहे त्या बंधूला इकडे बोलवायला हवं की नको, तेव्हा त्याला बोलवून आणा, पण फक्त त्याला एकट्याला. काय त्याच्या बायकोच्या बाबतीत माझा अजून काहीही निर्णय झालेला नाही, त्यामुळे तिला नको. ती इकडे आली तर उगाच मी तिला काहीतरी बोलणार, मग शब्दांनी शब्द वाढत जाणार आणि बंधूच्या आनंदाच्या दिवसाची वाट लागेल. मी बंधूसाठी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, तेव्हा आता तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे टाका. बरं चल, कबूल कबूल कबूल, सगळ्या तुझ्या अटी कबूल. चला कामाला लागूया. चला 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 चला. तिथे यार याला काय अर्थ आहे? आपण सगळेजण इथे बंधू मामांचा वाढदिवस सेलिब्रेट करणार, मजा करणार आणि गुल्लू तिकडे बिचारी गॅरेज मध्ये एकटीच बसून राहणार वाट बघत. हे बघ, ते काही नाही. जर का बंधू मामा इथे येणार असतील तर गुल्लू सुद्धा येणारच. मी आता जाऊन दादा मामांना सांगू. सई थांब. बघ आता कुठे माहोल बनतोय. किती दिवसांनी सगळे एकत्र हसतायत, एकत्र येतात. आता जर तू जाऊन अशी चिडचिड केलीस ना तर पुन्हा सगळं फिसकटेल. अरे पण हे बघ, जरा दिवस पुढे सरकू दे, सगळ्यांचा आनंदाचा पारा चढू देत आणि मग सगळे मजा करायला लागले ना की आपण गुपचूप गुलप्रीत मामीला आतमध्ये घेऊन त्या मूड मध्ये असले की कुणी काहीच बोलणार नाही. मला तर ऍक्च्युली खात्री आहे आजच तो जादूचा दिवस आहे जेव्हा सगळे बंधू मामा आणि गुलप्रीत मामीला ऍक्सेप्ट करणार. नक्की मुक्की. चला, सगळी तयारी झाली. अरे हो, पण एक गोष्ट राहिलीच आहे. कुठली? अरे ज्याचा वाढदिवस आहे तो कुठे आहे, त्याला बोलवा की. अरे होच की. सई जा बोलव. थांब थांब. आम्ही असं करतो, असं मस्त एकदम भारी असं तयार होतो आणि लपून बसतो. म्हणजे तो आला ना की त्याला आश्चर्य सरप्राईज देऊन टाकूया. हो, एकदम मस्त सरप्राईज देऊया. तू त्याला बोलवून आणि मी इथलं सगळं मॅनेज करतो. मलाही त्याच्या डोळ्यातला आनंद बघायचाच. बंधू मामा, गुल्लू, बंधू मामा, गुल्लू. अरे कुठे गेले? अरे तू बंधू मामा आणि गुल्लूला पाहिलंस कुठे? नाही, मी आलो तेव्हा इथे कोणीच नव्हतं आणि त्यांचं सामान पण गायब होतं. काय? हो, मला वाटलं आज बंधू मामांचा बर्थडे तर मामा लोक सगळं विसरून त्यांना घरी घेतलं असेल, म्हणून त्यांचं सामान गायब आहे. काहीतरी मेजर गडबड आहे फिल्टर. एक मिनिट. यांचा फोन का नाही लागत आहे? Shit. सईताई, हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. अरे हे काय? अगं तो उत्सव मूर्ती कुठे आहे पण? हा, ज्याचा वाढदिवस आहे तो कुठे आहे? अरे कुठे गेला बंधू? काय ग, काय झालं?
प्रिय दादा, मी आणि गुलप्रीत तुम्हा सगळ्यांपासून आणि वसंत स्मृतीपासून दूर जात आहोत. तुमच्या नजरेच्या टप्प्यात येणार नाही इतके दूर. यापुढे तुम्हाला आमचा कुठलाच त्रास होणार नाही. घरातले कोणतेच कायदे कानून मोडले जाणार नाहीत आणि ह्या घराला आमची अडचणही होणार नाही. थोडक्यात घर पुन्हा होतं तसं होईल. फक्त गुलप्रीत नावाचा मेंबर वाढणार होता, त्याऐवजी घरात असलेला एक बंधू नावाचा मेंबर कमी होईल. पण जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं असं समजून त्याची सवय करून घ्यायला हवी. स्वतःची काळजी घ्या अप्पा जपा. ब्रह्मेंचं घर सांभाळून ठेवा. तुमचा चुकलेला भाऊ बंधू. ताजा कलम, आम्हाला शोधायचा प्रयत्न करू नका. चुकून भेट झाली तरी आम्ही परत येणार नाही. काय आहे हे? अरे बघत काय बसला? अरे ही चिठ्ठी तो आताच कुठेतरी इकडे ठेवून गेला असेल ना. मग इथेच असेल कुठेतरी. बघा, जा शोधा त्याला. आपली चुकामूक झाली असेल. अरे जा आदित्य, जा सायकलवर ठांग मारून जा. बघ त्या निरंजन चौकापर्यंत रिक्षाची वाट. दादा मामा बास. हे सगळं प्रेम, काळजी, इमोशनलपणा, हे सगळं आता का? काय उपयोग आहे याचा? आता ना हातची वेळ निघून गेली आणि बंधू मामा आणि गुलप्रीत मामी सुद्धा निघून गेले आणि या सगळ्याला तुम्ही सगळे जबाबदार आहात. हजारदा सांगितलं तुम्हाला, हजारदा सांगितलं नका चिडचिड करू. त्यांना समजून घ्या, त्यांना ऍक्सेप्ट करा. पण नाही, तुमच्यासाठी तुमची तत्व मोठी ना. तुमच्यासाठी तुमचे नियम मोठे. तुमच्या भावाला घट्ट धरून ठेवण्याच्या ऐवजी तुमच्या इगोला घट्ट धरून ठेवलं तुम्ही. आणि इतकं ताणलं सगळं, इतकं ताणलं की सगळं तुटलंय आता. आणि हे सगळं तुम्हाला पुन्हा कधीही जोडता येणार नाहीये. जोडता येईल सई. सगळं नीट होणार आहे. आपण करू. नेमक्या वाढदिवसाच्याच दिवशी बंधू मामा आणि गुलप्रीत मामी कुठे गेलेत ना ते शोधायला हवं. चल. ते जिथे कुठे असतील ना तिथनं मी शोधून आणीन त्यांना. आज दिवसभरातली मुंबईतली सगळी कामं उरकायची आहेत आपल्याला. हम किसी भी जगह ज्यादा वक्त नहीं वेस्ट कर सकते. हमारे पास सिर्फ 7 बजे तक का वक्त है. मुझे 12 तो बज चुके, शाम के 7 तो यूं बज जाएंगे. इतने सारे काम करेंगे. हाँ, निपटाने पड़ेंगे क्योंकि हमें 7 बजे के पहले स्टेशन पहुंचना है. 7 बजे की ट्रेन है लुधियाना के लिए. वो जी आपका ये आखिरी फैसला है? नहीं मतलब आपने सब चीजों के बारे में ठीक से सोच लिया है ना? मतलब दिल से आपको लगता है जाना है आपको? रिक्षा, ठरलं म्हणजे ठरलं. त्या घराचा या शहराचा कायमचा निरोप घ्यायचा. मागे वळून पुन्हा कधीच बघायचं नाही आहे. काय ग, सापडला का बंधू मामा? नाही ना. मला असं वाटलं की मी बंधू मामा आणि गुल्लूला पाहिलं पण हाच होता. ठीक आहे, तू नको लोड घेऊस फार. लोड काय घेऊ नकोस? लोड म्हणजे काय दुकानातला एखादा महागडा टॉप आहे की तू घेऊ नकोस म्हणालास आणि मी नाही घेतलं तशीच पुढे गेले? लोड येणारच ना. अरे बंधू मामा आणि गुल्लू घर सोडून निघून गेलेत.
सामान सुमान घेऊन निघून गेले ते, आणि काय कसं शोधणार आहोत त्यांना, कुठे शोधणार आहोत? अरे मुंबई इतकी मोठी आहे, इतकी क्राऊडेड आहे, प्रत्येकाचे चेहरे बघत बसणार आहोत का आपण? आणि जरी आपण प्रत्येकाचे चेहरे बघितले तपासले तरी ते जर का मुंबईत नसतील आणि मुंबई सोडून कुठेतरी निघून कसं काय होणार आहे? शांत शांत. ब्रीद इन, ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. हे बघ, जमणार आहे आपल्याला. आपण शोधून काढू त्यांना आणि त्यांना घरीही आणू परत. आता कितीही इम्पॉसिबल वाटत असलं तरी. इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करणं तुझा छंदच आहे ना. मग आणि तू माझ्या बरोबर असलास ना की सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात मला, कारण आपण एकदम सॉलिड टीम आहोतच. त्यामुळे आता डोकं शांत ठेव, आपण शोधूयात त्यांना. चप्पा चप्पा छान मारेंगे, पण गुल्लू आणि बंधू मामांना शोधून काढायचंच. ए भाई, ए आदित्यचा आणि सईचा फोन आला का बघ ना जरा. अरे नाही आलाय, मी करतोय तो पण ते घेत नाहीयेत. अरे पण मग बंधू आणि गुल्लू वहिनी म्हणजे ते दोघं सापडले असतील तर आपल्याला कसं कळणार? मी तर म्हणतो घरी बसून तणाव वाढवण्यापेक्षा आपण त्यांना शोधायला बाहेर जाऊया ना. आणि सई आणि आदित्य तरी किती धावपळ करणार? आपण काहीतरी हालचाल करायला पाहिजे, हो की नाही दादा? अजिबात नको. अरे पण दादा, बरोबर बोलतोय मी. काळजी करायला तो काही लहान नाहीये, हरवला नाहीये तो. त्याचा निर्णय त्यांनी घेतलाय, केला तो. जायचंच होतं त्याला तर ज्या दिवशी भांडण झालं त्या दिवशी जायचं ना. नेमका आजचा दिवस कशाला निवडायचा, वाढदिवसाचा? अगदी काही नाही, ते एका बाईमुळे त्याला संपूर्ण कुटुंबाची काळजी वाटणं अशी झालेली. हे कळलं का रे? नाही ना, ओळखीतल्या सगळ्यांना फोन लावून झाले, कोणालाच काहीच माहित नाहीये. मी पण खूप शोधलं त्यांना आपल्या एरियामध्ये. सगळी दुकानं पाहिली, दवाखाने पाहिले, चहाच्या टपऱ्या पाहिल्या, हॉस्पिटल पाहिलं, सगळं पाहिलं. इव्हन मी रिक्षा स्टँडवर पण त्यांचा फोटो दाखवला होता, पण तिथेही नाही येते. इव्हन आपल्या एरियामध्ये गेस्ट हाऊस आहे ना, तिथे सुद्धा चौकशी केली मी. म्हटलं त्यांनी घर सोडलं तर त्यांना राहायची जागा हवी असेल तर. मग हार्ड लक यार, कुठेच नाही आहेत ते. आता कसं आणि कुठे शोधणार आहोत त्यांना? मैतीतल्या सगळ्या जागा संपल्या, मैतीतली सगळी माणसं संपली. हेच चुकतंय कदाचित आपल्याला. हेच की आपण आपल्या मनातल्या जागा, आपल्या डोक्यात येणारी माणसं यांना कॉन्टॅक्ट करतो, पण आपण गुल्लू आणि बंधू मामाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार नाही करत आहोत. येस येस येस, युअर राईट, युअर राईट. आता गुल्लूने घर सोडल्यानंतर तिच्या डोक्यात सगळ्यात पहिल्यांदा काय येईल? बिल्लू. एक्झॅक्टली, बिल्लूची शाळा, ती काम करते ते हॉस्पिटल, त्यांची राहायची जागा जुनी पंजाब कॉलनी मधली. आणि बंधू मामा म्हणजे त्याचे क्लायंट्स, त्याच्या पेंडिंग केसेस, त्याचा कोर्ट. परफेक्ट. येस, या जागांमध्ये आपल्याला नक्की काहीतरी क्लू मिळेल, काहीतरी सुगावं लागेल आणि पत्ता सापडेल. आत्ता आपण करेक्ट ट्रॅकवर आलोय. आता बंधू मामा आणि गुल्लू आपल्यापासून फार काळ लपून राहू शकत नाही.